भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी आणि पक्षांतर्गत विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या सर्वांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे। नवनियुक्त टीममधले संघटनात्मक अनुभव, ऊर्जा आणि तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क यांचा सुरेख संगम आहे। पक्ष बळकट करण्याच्या आणि जनसेवेवर लक्ष केंद्रित करण्याच्या कामात ते आपलं सर्वोत्तम योगदान देतील याची खात्री आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। भाजपाच्या राष्ट्रीय संघटनात्मक बदलांमध्ये महाराष्ट्रातील अनेक चांगल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। हे सर्व नेते भाजपाचं संघटन वाढवण्याचं काम करतील, तसंच सरकारला संघटनेला जोडण्याचं काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अतिशय चांगली टीम आहे। अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलं आहे। अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जी लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। मला विश्वास आहे की ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करेल, सरकारला संघटनेशी जोडण्याचं काम करेल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य